रामराम शेतकरी बांधवांनो, आज आपण पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्रगतशील शेतकरी श्री सुरेंद्रजी आंभोरे साहेब यांच्या शेतात आलेलो आहोत आणि त्यांच्या शेतात त्यांनी आपलं प्रभात सीड्सचं सुपरकॉट 115 वाण लावलेलं आहे। आज रोजी आपण त्यांच्या शेतात आहोत आणि त्यांच्या वाणीतून आपण ह्या कापूस पिकाबद्दल 2 शब्द ऐकणार आहोत। सांगा। नमस्कार, मी सुरेंद्र आंबोरे, राहणार ताडकळस, तालुका पूर्णा। मी जवळपास 13 ते 15 वर्षापासून दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे। माझं अंतर 2.5 बाय 1 फुटाचं राहते, म्हणजे एका एकरमध्ये जवळपास 17,424 झाडं बसतात। जर तसा विचार केला तर 17,424 मध्ये 2,424 तूट जर राहिली तर एकंदर 15,000 झाडं बसतात आणि एका झाडाला 25 बोंड जर गृहीत धरले आणि 1 बोंड 5 ग्रॅमचं धरलं तर 100 ग्रॅम कापूस एका झाडाला भेटते आणि 15,000 झाडाला विचार केल्यावर 15,000 गुणिले 100 ग्रॅम म्हणजे 15 क्विंटल कापूस तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या हाती येते। तर कापूस 2.5 बाय 1, 3 बाय 1 किंवा 3.5 बाय 1 आपण करू शकतात। धन्यवाद। आज दिनांक 8 मार्च रोजी आंबोरे साहेबाच्या शेतात आहोत आणि त्यांनी सांगितलं की बाबा लागवड ही कशी करायला पाहिजे आणि त्याचं संगोपन कसं करायचं आणि एकरी किती झाडं बसतात हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या खरीप सीझनमध्ये आपल्याला एकरमधून 15 क्विंटल कसा उत्पन्न काढता येईल दादा लाड तंत्रज्ञानाच्या हिशोबानं, तर हे आंबोरे साहेबांना स्वीट बट शॉर्ट गोड शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे। आणि आज रोजी लाईव्ह बघू शकतात त्यांचा प्लॉट जो आहे, आपले कॅमेरामॅन दाखवत आहेत तुम्हाला कसा फुटलेला आहे, सुंदर। आता एकच आहे, इथून येणाऱ्या खरीप वर्षात शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आंबोरे साहेबांना सांगितल्याप्रमाणे 2-2, 3-3 पाकिटं काय लागतील त्या अंतरावर तेवढे लागवड करून प्रभात सीड्सला व स्वतःच्या उत्पन्नाला वाढ करण्यासाठी सहकार्य करावं। धन्यवाद।